जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेडी टू ईट फूडच्या व्हिडिओ सोबत आली आहे। तर बरेच दिवस झाले व्हिडिओ केले नव्हते, तर असंच ब्लिंकिटवर सर्च करत असताना मला हे MTRचं 3 मिनिट्स मला व्हेजिटेबल उपमा दिसला, जो की फक्त आणि फक्त 3 मिनिटात होतो। जर तुम्ही बॅचलर वगैरे राहत असाल किंवा कुठे ट्रॅव्हलिंगला जात असाल, बाहेरचं तुम्हाला अनहेल्दी खायचं नसेल तर तुम्ही हे ऑर्डर करू शकता। पण म्हटलं चला, मी सुद्धा आधी कधी ट्राय केलं नव्हतं, तर मी आधी MTRचे पोहे ट्राय केले, जे की मस्त होते, मला टेस्ट आवडलेली ॲज कम्पेअर टू आशीर्वाद। तर म्हटलं चला हा व्हेजिटेबल उपमा देखील आपण ऑर्डर करून बघूया कसा आहे। तर हा एका माणसासाठी आहे फक्त आणि 27 रुपयाला आहे। तर प्राइस तर ओके आहे, बट टेस्ट देखील बघूया आणि याच्यामध्ये कोणतेही ॲडेड प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत। तर मी म्हटलं चला ट्राय करून बघूया आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया। तर चला पटकन बनवून टेस्ट करूया कशी आहे टेस्ट। सो गाईचं कंटेंट आतून काहीसं असं दिसतंय, रवा आहे आणि असं डाळी वगैरे आहेत भाजलेल्या। तर आपण एका कप घेतलाय मी, त्याच्यामध्ये हे कंटेंट सगळं एम्प्टी करूया आणि भरपूर आहे, एका माणसासाठी ना पोटभर खाऊ शकतो इतकं तरी आहे हे बघा इतकं कंटेंट आहे। तर आता त्याच्यामध्ये ना मी इथे उकळलेलं पाणी घेतेय, 100 ml मेजर करून घेतलंय, तुम्ही अंदाजे घेऊ शकता, अर्धा ग्लासभरच होतं। तर हे आता व्यवस्थित मिक्स करूया आपण। हे बघा, हे प्रीमिक्स आपण ना घरी देखील बनवू शकतो। जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की यावर डिटेल व्हिडिओ बनवीन। तर आता हे आपण कव्हर करून 3 मिनिटासाठी ठेवून देऊया। तर आपण याला 3 ते 4 मिनिटं ठेवलेलं असं लीडने कव्हर करून। तर चला बघूया। ओके, सो सगळं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे ह्याने, आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, असं दिसायला तर सॉफ्ट दिसतोय आणि स्मेलसुद्धा बऱ्यापैकी चांगला येतोय। तर आपण आता ह्याला टेस्ट करून बघूया कसा झाला आहे तो। तर मंडळी, छान असा आपला उपमा रेडी आहे, तोही फक्त 3 मिनिटात। ना व्हेजिटेबल कट करायची झंझट, ना तेल टाकायची कटकट। तर बघूया, स्मेल तर चांगला येतो आणि त्यातल्या त्यातनं रवा एकदम सॉफ्ट झालाय। जसं आपण पाणी टाकलं ना, ते ॲब्झॉर्ब केल्यानंतर ना एकदम सॉफ्ट झालेला आहे तो। तर चला टेस्ट करून बघूया, टेस्ट चांगली असेल तर मग आपण घेऊ शकतो। नॉट बॅड, नॉट सो गुड ऑल्सो, ओके आहे टेस्ट। असा आतमधून ना वेगळाच असा ऑइलचा, असं आपण एखादा खोमा पदार्थ कसं खातो जो जास्त दिवस तेलातून तळलेला असतो, त्या टाईपमध्ये थोडासा स्मेल येतोय मला। बाकी व्हेजिटेबलचा क्रंच वगैरे चांगला आहे, रवा सॉफ्ट आहे। मग काय माहिती, पॅकिंग जास्त दिवसांची असल्यामुळे असं टेस्ट लागते का, तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही कधी खाल्लाय का आणि टेस्ट कशी होती। बाकी ओव्हरऑल टेस्ट छान आहे। जर मला रेटिंग करायची असेल तर 10 आउट ऑफ 6 रेटिंग करेल मी, बिकॉज थोडासा मला असा तेलासारखा स्मेल येतोय। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडला तर मला कमेंट करून सांगा। बाकी असं ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे ओके आहे, तुम्ही लेटेस्ट पॅकिंगचा घेऊ शकता। ह्याची पॅकिंग काहीतरी जानेवारी फेब्रुवारीची होती, मग 4-5 महिने आधी मी ऑर्डर केलं असेल, त्यामुळे असं मे बी असेल। पण तुम्ही टेस्ट करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झालेलं। बाकी ओके आहे, टेस्ट करू शकता, ट्रॅव्हलिंगसाठी ओके आहे। तर चला भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। बाय गाईज, खात राहा, मजेत राहा।